हो. वेल, आपण तिघेही ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती आपल्या तिघांनाही तापदायकच आहे. म्हणजे काय, ज्याला जे हवंय ते मिळण्यात इतर दोघांची खूप अडचण होते, नाही? मला वाटतंय परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा जरा जास्तच गंभीर करताय तुम्ही. नाही म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आपण हा नाटकीपणा जरा बाजूला ठेवूया का? या परिस्थितीत आपल्याला गरज आहे ती सरळ विचार करण्याची. काय आहे, जर मार्ग काढायचा असेल ना तर एकमेकांशी रोखठोक बोलण्याची गरज आहे, नाटकीपणा करण्याची नाही. आणि कचाकचा भांडून तमाशा करण्याची तर बिलकुलच नाही. मान्य? गुड. तर तुम्ही दोघे इथे राहायला आलात आणि तुम्हाला इथे राहण्याची मी परवानगी दिली, ही तुम्हाला मी दिलेली शेवटची संधी. हा अहो पण होती, शेवटची संधी होती. ह्यापुढे अशी संधी देण्याची माझी इच्छा नाही. अहो असं काय अचानकच एकदम असं आकाश कोसळल्यागत बोलताय तुम्ही? अगं मॉम, त्यांना बोलू दे ना, तू का अडवतेस त्यांना? नाही, बोला 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 तुम्ही. अरे वा, आयुष्यभर असा समजूतदारपणा दाखवलास ना तर कसं बसं पोट भरू शकशील तू. काय करणार आता, तुम्ही फायनल सेटलमेंट करण्याच्या टोन मध्येच बोलताय ना. सेटलमेंट, करेक्ट, बरोबर शब्द वापरलास तू. पण या सेटलमेंट मध्ये पैशाची देवाणघेवाण, आय मीन देवाण माझ्याकडून आणि घेवाण तुमच्याकडून, अशी पैशाची देवाणघेवाण काहीही होणार नाहीये, हे लक्षात ठेवा. वेल, तर परिस्थिती अशी आहे की दर्शन, तुला मजा मारायला पैसे पाहिजेत पण मी तुला ते देत नाही. म्हणून आईने तुला माझ्याशी चांगलं वागायचं नाटक करायला सांगितलंय, जे तुला आवडत नाही. प्रीती, तुलाही माझ्याकडून पैसे हवे आहेत पण मी ते तुला देत नाही. त्यामुळे लाईफ एन्जॉय करण्याची तुला जी सवय लागली आहे ते तुला एन्जॉय करता येत नाही. आणि तुमच्या दोघांमुळे माझं भरपूर आर्थिक नुकसान होत आहे. एवढंच नाही तर माझी काही चांगली माणसंही तुम्ही तोडली आहेत. आणि महत्वाचं म्हणजे माझी मनःशांती तुम्ही खलास केली आहे. मान्य? थोडक्यात म्हणजे आपण तिघांनी इथे एकत्र राहण्यात आपल्या तिघांचाही तोटा होतोय. शिवाय तुला, आय एम सॉरी, तुम्हाला नाही, तुलाच बरोबर आहे. बोल. बरं बाई, तुला तर तुला तुला आकांक्षाला इथे आणून रंगढंगही करता येत नाहीत. दर्शन बाळा, खरी अडचण तीच आहे. पण तुला तिच्याबरोबर चाळे करता येऊ नयेत म्हणूनच मी या बंगल्यात ठाण मांडून बसले, नाही का? मी माझं स्वातंत्र्य गमावलंय ते तुम्हाला दोघांना स्वातंत्र्य मिळू नये म्हणून. आकांक्षाला मला भेटायचं असेल तर त्यासाठी हे घर सोडून मला कुठेही भेटता येईल हे न समजण्या इतपत तू नक्कीच मूर्ख नाहीयेस. मला वाटतं तुमच्या दोघांचा इथे परत येण्याचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे मला त्रास देणं. आणि ह्यापुढे मी हा त्रास सहन करणार नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनी इथून हलायचं. अगो बाई, अशी बरी जाईन मी? अहो, लग्नाची बायको आहे मी तुमच्या. तुम्हाला माझा एवढा त्रास होत असेल ना तर तुम्ही मला घराबाहेरच काढाकडे, म्हणजे मग मज्जा येईल. काय बरं मज्जा होईल? मज्जा अशी येईल की तुम्ही मला घराबाहेर काढलं की लगेच मी एक 10-15 सिने मॅगझिन्सना मुलाखती देईन
आणि तुमच्या मला घराच्या बाहेर काढण्याच्या प्रसंगावरती एक चांगले 2-4-5 लेख लिहून आणि त्यांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. हो ना. मग तसाच आतापर्यंत तू जे काही बोललास त्याचा परिणाम आमच्यावरती झालेला नाही. तुझ्या एवढाच या घरावरती आमचा सुद्धा अधिकार आहे. आम्ही या घरातच राहणार. ठीक आहे, बघू. पण एक लक्षात ठेवा, एकही पैसा मिळणार नाही तुम्हाला. आणि दर्शन, या बंगल्यातली टाचणी जरी हल्ली ना तर डॅड, मी काय घरातल्या वस्तू विकतो का काय? विकशील. वेळ पडली ना तर मलाही विकशील तू. पण तुला ते जमणार नाही, कारण बाप आहे मी तुझा. डोंट वरी. या असल्या पोकळ धमक्या खूप ऐकल्यात मी. डोंट वरी. गेल्या 7-8 दिवसामध्ये मी इथे 1-2 वेळा येऊन गेलो, पण आपली काही भेट झाली नाही. हो, माझ्या भाचीचा नवरा एक्सपायर झाला, त्यामुळे जरा. कशाने? आणि तुमच्या भाचीचा नवरा म्हणजे वय फारसं नसणार. हो, 40-1 वर्षाचा होता. 7-8 वर्ष तो आजारीच होता. पण तुम्ही इथे. मला वर्षासंबंधी तुमच्याशी थोडंसं बोलायचं. तुम्ही वर्षाची आई आहात, त्यामुळे गेल्या काही दिवसात वर्षाचं वागणं, बोलणं, चालणं यात पडलेला फरक तुमच्या लक्षात आला असेल. हो, तिचं तुमच्याकडे येणं जाणं जरा वाढतच चाललंय, जे मला आवडत नाही. तुम्ही तिला जर सांगितलं की जाऊ नको, तर ती ऐकणाऱ्यातली मुलगी असं मला काही वाटत नाही. त्यामुळे तिला जे काय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ती जे करते ते करू द्यायचं तिला? तुम्ही तिची वकिली करायला आलात का इथे? पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, मी तिची वकिली करायला मुळीच आलेलो नाहीये. मी थोडंसं स्पष्टपणाने बोलतो, म्हणजे वेळेचा अपव्यय होणार. गेले काही दिवस मी पाहतोय वर्षा नकळतपणाने का होईना माझ्यात निष्कारण गुंतत चालले, आणि हे मला मान्य नाहीये. हे मला मान्य नाहीये. मी वर्षाला अडून अडून सुचवायचा प्रयत्न केला, पण मला वाटत नाही की तिला हे कळलं असं. गेल्या भेटीमध्ये मी बंटीला तसं स्पष्टपणाने सांगितलं, पण त्यानं ते कितपत सिरियसली घेतलं असावं याची मला शंका आहे. इनफॅक्ट माझ्याशी बोलताना बंटीचा स्वर जरा चेष्टेचाच असतो. मग आपण काय करायला हवं? हे पहा, जे काय करायचं ते शांतपणाने एकमेकांशी बोलून आपल्याला ठरवता येईल. मुख्य म्हणजे तुम्ही सतत वर्षावर लक्ष ठेवा. गरज पडली तर माझ्या संपर्कात राहा. वर्षा एक चांगल्या घरातली पण मनस्वी मुलगी आहे. त्यामुळं जरा नाजूकपणानेच हाताळावं लागेल. ठीक आहे. मला जरा सुधा मॅडमकडे जायचं होतं, तेव्हा. तुमची काही हरकत नसेल तर मी वाटेत सोडतो ना तुम्हाला. चालेल, तुम्ही बसा, मी आलेच. हा, हे बघा, कारण सांगायची नाहीत मला. हा, नाही, काम जर होणार नसेल ना तर सरळ सांगायचं आधीच. ए आवाज खालती करून बोल. काय आवाज खालती? हा. हे बघ, काम जर होत नसेल तर त्याला माझं नाव सांग. भूषण प्रधान म्हणून. भूषण प्रधानचं काम आहे. हा, ठेव फोन. काय आबा, आराम दिसतोय आज.
तू कुणाला झाडत होतास फोनवर? आवाज किती चढला होता? मस्त झापलं ना. रुबाब कमी करा जरा. रुबाब कमी. झालं म्हणजे इकडून तिकडून मलाच झापायचं. तू काय समजतोस काय रे स्वतःला? हा? एका फालतू कॉर्पोरेशनच्या निवडणुकीचं तिकीट तुला काय मिळालं? तुला काय वाटलं तुझे आकाशाला हात लागले? एवढी आवाजी करत नको जाऊस. कधी होत्याचा नव्हता वशिलला पत्ता पण नाही लागणार. हा. तो निशांत महाजन, स्कॉलर, श्रीमंत बापाचा पोरगा, काय झालं त्याचं? त्याची डेड बॉडी तूच आणलीस ना पालघरहून. त्याच्यावरनं काहीतरी धडा घे. तुला सांगतो मी भूषा, माझी जिथे चालते ना तिथेच मी आवाज वाढवतो बरं का. हो काय? लोकशाहीत किती जण कुणाच्या नावाने हात वर करतात ना त्याचीच चालते. गल्लीतला लीडर आहे, दिल्ली जिंकल्याचं नाव नको आणू. तुला हे जे काय तिकीट मिळालंय ना ते माझ्या कष्टांनी, फुकट नाही. हो काय? मग गेली 8 वर्ष तू कष्ट करतच होता, तेव्हा तुला तिकीट का नाही मिळालं? हा? हे बघ भूषण, लोकांनी तुला मान द्यावा असं तुला जर का वाटत असेल ना तर तू सुद्धा लोकांचा आदर करायला शिकलंच पाहिजे. ठीक आहे, मी लक्षात ठेवेन. शाबास. लोकांचं ऐकायला पण शिकलं पाहिजे पोरा. सगळा नीट वागलास आणि नशिबानं साथ दिली तर ही निवडणूक तू नक्की जिंकशील. अच्छा, म्हणजे तिथेही नशिबानेच का? हो रे बाबा, हो, नशिबानेच. हे जे तुला तिकीट मिळालं ना ते रेवाच्या पायगुणामुळे. समजलं? अरे रिझवी साहेबांकडनं सीन आला नाही अजून. अरे ते नाहीत रे बाबा, परवा सिटिंगच्या वेळी चेंजेस सांगितले ते कुठे आहेत सीन्स? अरे असं करू नका यार तुम्ही. एक मिनिट शिरोळे, कोण आलाय बघा. अरे ते सीन लवकर पाठव बाबा. अरे उद्या सकाळी 7ची शिफ्ट आहे ना. मी ते सीन वाचणार कधी, काम कधी करणार? ठीक आहे, तुला नंतर फोन करतो मी. ओके. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. काय रे, कोण आलं होतं? कोणतरी येऊन बिलं देऊन गेलंय. बिल? ही कसली बिल आहेत? बिअर 750 रुपये, चिकन 425, आईस्क्रीम, ड्रायफ्रुट्स. अरे हे कस? प्रीती काय आहे? अगे काय कसली बिल आहे ती? सर मी गाडी काढतो. ही बिलं कसली आहेत आणि हे पैसे कोण देणार आहे? कोण देणार म्हणजे? तुम्ही देणार, दुसरं कोण देणार? मी? आणि मी नाही दिलं तर? नाही दिले तर काय, घेणेकरी तुमच्याच दारावरती चक्रा मारणार. अहो मालकच तुम्ही या घरचे. अरे काय चाललंय काय तुमचं? काय बिअर काय, चिकन काय, आईस्क्रीम काय? अरे लुटताय तुम्ही दोघं जण मला. माणसाला जगायला अन्न पाणी लागतं की नाही? एखाद्याला दारूचं सिगरेटचंही व्यसन असतं. हे बघा, यापुढे आम्हाला जे काय हवं ना ते आम्ही सरळ फोन करून मागवत जाऊ. तुम्ही फक्त बिलं आली की तेवढे पैसे द्यायचं. नाही, सकाळ सकाळ ना खाण्यापिण्यावरून भांडणं नको आहेत मला आपल्या सुखी संसारात. प्रीती, अगं तू काय छळतेस मला? का माझी पाठ सोडत नाहीयेस? कमालच करता बाई. अहो, एक मूर्खपणा करून तुम्ही माझ्याशी लग्न केलं ना आणि दुसरा मूर्खपणा करून दर्शनला जन्माला घातलं ना, मग तुम्हाला भोगायलाच पाहिजे हे सगळं. प्लीज तेवढी बिलं लवकर देऊन टाका. अहो सकाळी फोन करून त्याच्याकडून सामान मागवलं तर पाठवत नाही तो नालायक. दिस इज टू मच.
इथे काय करताय? आम्ही इथं काय वाच तुमच्याशी बोलायला आलो. माझ्याशी बोलण्यासाठी तुम्ही माझा पाठलाग करत इथपर्यंत आलाय? मग काय करणार आता आम्ही? तिकडे तुम्ही तुमच्या हुजऱ्यांचे मुजरे घेण्यात इतक्या गर्क असता की आमच्याकडे तुमचं लक्षच जात नाही हो. इथं कसं व्हायचं शांत निवांत आपल्याला बोलता येईल. खरं का नाही बाई? काय बोलायचंय तुम्हाला? असं काय करताय? आम्हाला व्हायचं आतमध्ये येऊ द्या, जरा निवांत बसू द्या. मग आम्ही तुम्हाला सगळं सविस्तर समजावून सांगू बरं का? हो. काय तुम्ही समजताय तेवढा ह्यो बाळाराव टिनपाट माणूस नाही. आमची योग्यता मला ऐकायची नाहीये तुम्ही. हे बघा तुम्ही इथून निघून जा, नाही तर नाही तर काय करणार तुम्ही? मी आरडाओरडा करीन. अरे 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 अहो काय वय झालं? अहो तुम्ही थोडा आरडाओरडा केला तर तुमच्या घरातलं सगळं दिवं गेलं की हो अक्षताबाई. अरे देवा काय बोलायचं आता. आणि तुम्ही तिथं काय करताय? या अक्षताबाई जोशी बसा. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. हे बघा माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका तुम्ही बाळाराव. भलतं धाडस करू नका. कुणावर हात उगारता याची कल्पना आहे का तुम्हाला? आम्ही आमच्या मर्जीनं तुमचा हात नाही धरला. आमच्या संरक्षणासाठी आम्हाला तुमचा हात धरावा लागला. याचे परिणाम वाईट होतील मी सांगते तुम्हाला. परिणामांची भीती कोणाला घालताय तुम्ही? आमची इच्छा फक्त तुमच्या बरोबर बोलायची होती. तुमचा हात धरायला तुम्ही आम्हाला भाग पाडलं. मी पार पडते तुमच्या. तुम्ही सांगितलं प्लीज. जोशी यो चूर आमच्या कानाला लई गोड लागतोय. माझ्यावरच हात टाकणं शोभत नाही तुम्हाला. अहो नाही हो, असं काय करताय? हे बघा तुमच्या अंगाला हात लावायचा आमचा थोडा देखील हेतू नाही. असं काय करताय तुम्ही?